हॅलो गाईज, तर कशा आहात तुम्ही? तर चला, आज प्रवास करणार आहे मी छान असं टमटममध्ये. तर टमटमचा प्रवाससुद्धा कधीतरी करावं. तर माझे मिस्टर आज कामामध्ये होते, त्याच्यामुळे आम्हाला जायचं होतं. 1-2 ठिकाणी जायचं होतं मला. एक भेटीसाठी जायचं होतं आणि एक पेशंटला पाहायसाठी जायचं होतं. तर माझ्या जाऊबाई आणि मी दोघीजणी छान असं टमटमचा प्रवास करत चाललेले आहोत. तर चला, टमटमची सुट्टी झाली आणि आपण आता पायगाडीने जाणार आहोत. तर चला, हे पहा हॉस्पिटल आणि पेशंट झोपलेला आहे. तर छान असं तिला पाहिलं आणि छान खाऊ दिलं आणि मग आता चाललेली आहे मी दुसऱ्या भेटीकडे. तर चला, ऊन खूपच आहे, पाहू शकताय तुम्ही. मी घेतलेला आहे डोक्यावरती पदर. तर ऊन इतकं आहे ना की डोकं दुखायला लागलं माझं लगेचच, कारण आजचं चालायचा प्रवास होतं. तर ह्या आहेत आई, माझ्या सासूच्या चुलत बहीण. तर मी आलेली आहे त्यांच्याकडे भेटीसाठी. तर त्यांचं भाऊ वारलं त्याच्यामुळे. चला, आपलं छान चिमुकलीसोबत हसून खेळून व्हिडिओ करून झालेला आहे आणि आता आपण निघालेलो आहोत, घरी जायचं आहे. तर चला, बाजारात जाता जाता छान अशी ताजी ताजी मच्छी दिसली, तर चला मच्छी घेऊया. तर मी घेतलेली आहे छान अशी मच्छी आणि आता आपण पायी पायी आलेलो आहोत, त्याच्यामुळे थोडंसं काहीतरी म्हटलं गारगार प्यावं. तर माझ्या जाऊबाई म्हणाला, मला एक काम आहे, तर तुम्ही पुढे जा, मी मागे राहते, नंतर येते. तर मी छान असं व्हेजिटेबल ज्यूस घेतलं आणि मग मी निघालेली आहे आता ऑटोमध्ये. तर ही पहा, मगाशी होती छान टमटम आणि आता मला खूप ऊन लागलेलं, त्याच्यामुळे मी आलेली आहे रिक्षामध्ये. तर चला, घरी पोचलेली आहे आणि आता व्हेजिटेबल ज्यूस प्यायचं आहे छान. तर ते लगेचच प्यावं लागतो अर्ध्या तासाच्या अगोदर. तर मी ही मच्छी घेतलेली आहे छान कर्लीमध्ये काटे खूप असतात बरं का, पण मच्छी खूप टेस्टी लागते. आणि इकडे आहे छान असा करकंड मासा, त्याचं नाव करकंड आहे. तर मी फटाफट जेवणाला लागलेली आहे, कारण आता दुपार होऊन गेलेली आहे, जेवण खूप लेट झालेलं आहे माझं. तर छान अशी फटाफट रशाला फोडणी देते आणि मग एकीकडे फ्राय करते आणि भातसुद्धा ठेवते. चपाती तर आहे सकाळी बनवलेली टिफिनला मुलांच्या. तर चला, फटाफट किचनमध्ये मी फास्ट कामाला लागलेली आहे. साडी सोडली आणि माझे आपले रुटीन चालू झालेली आहे, कारण खूपच ऊन लागलं. उन्हामध्ये बाजारामध्ये खूप ऊन कडक आहे. तर छान कोथिंबीर घातलेली आहे हिरवीगार आणि आपलं लगेचच जेवण रेडी झालेलं आहे, पाहू शकताय तुम्ही. तर छान अशी कर्ली कुडकुडीत बनवलेली आहे. माझ्या मिस्टरांना खूप आवडते कर्ली. आणि हा आहे आपला छान असा कालवण. तर छान तरी आलेली आहे, पाहू शकताय. तर माझं हा ब्लॉग तुम्ही नक्कीच बघा. जसे की मी पहिले टाकायचे दिवसभराचे ब्लॉग, दिवसभराचा व्हिडिओ, तर मी दिवसभराचा बंद केलेला, पण कधी कधी मध्ये मध्ये टाकते. तर हा पूर्ण ब्लॉग आहे, तुम्ही नक्कीच बघा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर फेसबुकवर असाल तर फटाफट फॉलो करा आणि यूट्यूबवर असाल तर फटाफट सबस्क्राईब करा. चला, तर या जेवायला. दुपारचं जेवण माझं झालं छान, कारण खूप भूक लागलेली. तर आता आहे संध्याकाळ. तर छान झोप वगैरे काढली मी आणि मग आता घेतलेली आहे कचरा काढायला, कारण आम्हाला जायचं आहे दुकानामध्ये. तर फटाफट सगळं आवरलं आणि मग आली दुकानामध्ये. तर इकडे बघा, फ्राय किती छान चालू आहे काम. आणि इकडे माझ्या इथे झाड लावलेलं आहे छान मस्त. तर फुलं आलेली आहेत, पण त्यांच्या वेली खूप वाढत चाललेल्या आहेत. तर चला, आता दुकानातलं आवरलं आणि आता मिस्टर आहेत माझे दुकानामध्ये. तर मी चाललेली आहे घरी, कारण मोठा मुलगा माझ्यासोबत असतो दुकानामध्ये आणि छोटा मुलगा पाहू शकताय खूप लेट झाल्यामुळे ना झोपून गेलेला आहे. दरवाजा उघडला तर काय झोपलेला आहे. तर माझ्या शोनाला मी उठवलेला आहे. इकडे पाहू शकताय चटईची डिझाईन उठलेली आहे गालावरती, खूप झोप आलेली आहे त्याला. तर चला, आता फटाफट जेवणाची तयारी करते मी. ॲक्च्युली जेवण आहे दुपारचं, तुम्हाला तर माहिती आहे की मी मच्छी बनवलेली होती, ती आहे तशीच. तर त्याला आता उठवते आणि जेवण करून घेते. तर आम्हालासुद्धा भूक लागलेली आहे दोघांना. तर फटाफट म्हटलं आता
जेवण गरम करते, त्यालासुद्धा उठवते. त्याला तर खूपच झोप आलेली आहे. तर आपलं काम तर नेहमीचंच असतं, पण आज मिस्टर लेट आल्यामुळे माझं पण जरा घरी येणं लेट झालं. तर मला जेवून परत दुकानामध्ये जायचं आहे. तर चला फटाफट जेवण गरम करते आणि लगेच जेवायला घेते. तुमचं झालं का जेवण? जेवण झालं नसेल तर या माझ्याकडे जेवायला. छान अशी करली आहे गरमागरम आणि छान जेवण मस्त बनवलेलं आहे मी. तर पाहू शकते मुलांसाठी मी चिकन केलेलं फ्राय आणि आमच्यासाठी होती मच्छी. तर या जेवायला फटाफट. हेच आहे रात्रीचं जेवण. तर दोन्ही मुलं बसलेली आहेत जेवायला आणि मी जेवण करते छान असं. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा. बाय बाय.